नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राठोड विलास अनंत, ठक्कर बाप्पा मनपा महापालिका माध्यमिक शाळेचा शिक्षक, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत ऑनलाईन तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वी मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. मराठी विषयामध्ये मराठी विषय जो आहे, हा मराठी विषय आपल्याला 80 मार्काचा विषय मराठी विषय त्यामध्ये 5 विभागामध्ये विभागणी केलेली आहे. तर 5वा जो विभाग आहे, तो 5वा विभाग म्हणजे उपयोजित लेखन आणि या उपयोजित लेखनामध्ये प्रश्न 5वा अ पासून उपयोजित लेखन सुरू होतो. त्यामध्ये प्रश्न 5वा अ पत्रलेखन आहे. अशा प्रकारे पत्रलेखन, कहाणी लेखन, जाहिरात लेखन असे अनेक घटक आपल्याला उपयोजित लेखनामध्ये असतात आणि उपयोजित लेखनाचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या कहाणी लेखनाला वेगळे मार्क्स आहे, पत्रलेखनाला वेगळे मार्क्स आहे, नंतर जाहिरात बनवायला वेगळे मार्क्स आहे आणि आपण हे जो उपयोजित लेखनाचा जो भाग आहे, तो संपूर्ण भाग आपण शिकलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला 80 मार्काच्या गुण विभागणीमध्ये सगळ्यात लक्षात ठेवायची जी गोष्ट आहे, ती म्हणजे उपयोजित लेखन आणि उपयोजित लेखनामध्ये आपल्याला हे जे घटक आहे, निबंध आहे, पत्रलेखन आहे, कहाणी लेखन आहे, जाहिरात लेखन आहे, या सगळ्या घटकांचा समावेश उपयोजित लेखनामध्ये होतो. म्हणून आज आपण या उपयोजित लेखनाचाच एक भाग म्हणजे एक घटक म्हणजे गद्य आकलन आणि या गद्य आकलनाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर गद्य आकलनाचा अभ्यास करत असताना आपल्याला गद्य लेखन हे 5 मार्काला आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं आणि ते 5 मार्क आपल्याला 5 मार्कापैकी 5 मार्क कशा प्रकारे मिळतील याकडं आपण आज गद्य आकलनाचा बारकाईने अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रों, हम मराठी विषय का अभ्यास कर रहे, पढ़ाई कर रहे हैं और मराठी विषय की पढ़ाई करते समय हमें जो 9वीं कक्षा का जो मराठी विषय है, अक्षर भारती मराठी विषय, इसमें 80 मार्क्स का पेपर है और 20 मार्क्स मौखिक परीक्षा के लिए दिए गए हैं. ये 80 मार्क्स के पेपर में 80 मार्क्स का पेपर पूरे 5 भागों में बांटा गया है और 5 भागों में बांटने के बाद उसका जो 5वां विभाग है, वो 5वां विभाग जो है वो है उपयोजित लेखन. और इस उपयोजित लेखन में हमें उपयोजित लेखन का जो सवाल है, ये पेपर में क्वेश्चन पेपर में प्रश्न 5वां अ से चालू होता है. मतलब प्रश्न 5वां अ पत्र लेखन है, बाद में जाहिरात लेखन है, कहानी लेखन है. ऐसे उपयोजित लेखन चालू होता है और ये उपयोजित लेखन का स्वतंत्र एक भाग, उसमें अलग अलग प्रकार के घटक जिस प्रकार निबंध है, पत्र लेखन है, कहानी लेखन है, जाहिरात लेखन है, ऐसे अलग अलग भागों में बांटा गया है. तो विद्यार्थी मित्रों, ये उपयोजित लेखन में से ही एक भाग जो है गद्य आकलन, ये गद्य आकलन आज हम पढ़ने वाले हैं. और गद्य आकलन हमें परीक्षा में कुल 5 मार्क्स के लिए हमें पूछा जाता है. तो ये गद्य आकलन हम लोग आज पीपीटी के माध्यम से हम पढ़ने वाले हैं और पीपीटी के माध्यम से हम लोग ये आज पढ़ने वाले हैं गद्य आकलन. तो इसमें किस प्रकार गद्य आकलन क्या है, गद्य आकलन 9वीं की कक्षा में देने की जरूरत क्या है और उस गद्य आकलन में हमें 5 मार्क्स में से 5 मार्क्स कैसे मिलेंगे, ये आज हम गद्य आकलन उपयोजित लेखन का भाग जो है गद्य आकलन, ये हम लोग आज पीपीटी के माध्यम से पढ़ने वाले हैं. तो विद्यार्थी मित्रों, आज आपण उपयोजित लेखनाचा जो भाग आहे, तो भाग म्हणजे गद्य आकलन आणि हा गद्य आकलन आपल्याला परीक्षेमध्ये 5 मार्काला विचारला जातो. तर गद्य आकलनाची गरज काय आहे? विद्यार्थी मित्रों, मराठी विषय एक भाषा विषय असल्या कारणाने
विद्यार्थ्यांना भाषेचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे. भाषा समजली पाहिजे, भाषा बोलता आली पाहिजे, भाषा लिहिता आली पाहिजे. म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांचा भाषा अभ्यास किती आहे, त्यांना भाषा किती समजते, ते भाषेविषयी किती जाणतात, यासाठी आपल्याला गद्य आकलनाचा भाग परीक्षेमध्ये 5 मार्काला दिला आहे. तर गद्य आकलन म्हणजे काय? की विद्यार्थ्यांना भाषेमध्ये प्रश्नांची रचना करता येणे फार गरजेचं आहे आणि हे खूप महत्वाचं भाषिक कौशल्य आहे आणि हे भाषिक कौशल्य जे आहेत, हे विद्यार्थ्यांनी त्यांच्या कक्षेमध्ये खरोखर त्यांनी ज्ञान प्राप्त केलेलं आहे की नाही, हे बघण्यासाठी आपल्याला परीक्षेमध्ये गद्य आकलनाचा जो घटक आहे, या घटकाचा समावेश केलेला आहे. या घटकाचा विद्यार्थ्यांना भाषा कितपत अवगत आहे, हे शिक्षकाला लगेच कळतं. कारण गद्य आकलन वाचल्यानंतर विद्यार्थ्याला तो समजला पाहिजे. हे महत्वाचं आहे. मग गद्य आकलन कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, कशा प्रकारचा उतारा असणार आहे, हे आपण बघूया. तर दिलेला उतारा वाचून प्रश्न परीक्षेमध्ये कसा विचारला जातो बघा, की दिलेला उतारा वाचून त्यावर आधारित 5 प्रश्न तयार करायचे असतात. 5 मार्काला 5 प्रश्नांचा समावेश करावा लागतो. त्याची उत्तरे आपल्याला एका वाक्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रों, गद्य आकलन यानी क्या? कि 9वीं की कक्षा में भाषा का विद्यार्थियों को भाषा का ज्ञान कितने पैमाने में ज्ञात है, विद्यार्थी भाषा किस प्रकार बोलता है, विद्यार्थी भाषा किस प्रकार समझता है, किस प्रकार लिखता है, ये देखने के लिए विद्यार्थियों को भाषा का ज्ञान प्राप्त मिला है कि नहीं, ये देखने के लिए हमें 9वीं के कक्षा में गद्य आकलन का सवाल दिया गया है, ये घटक का समावेश किया गया है. तो ये जो घटक है, ये हमें 5 मार्क्स के लिए 5 सवाल पूछे जाते हैं. तो प्रश्न किस प्रकार पूछा जाता है कि दिए गए गद्यांश को पढ़ के 5 प्रश्न तैयार कीजिए, ऐसा सवाल दिया जाता है और वो 5 सवाल 5 मार्क के लिए पूछे जाते हैं. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण गद्य आकलन उतारा सोडत असताना कोणत्या प्रकारचे ज्ञान आपल्याला असलं पाहिजे, कोणत्या प्रकारची आपण काळजी घेतली पाहिजे, ते आपण बघूया. तर उतार्यावर 5 प्रश्न तयार करणे. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक उतारा दिलेला असेल, एक पॅसेज दिलेला असेल, त्या पॅसेजवर तो वाचायचा आहे आणि तो वाचून झाल्यानंतर त्या उतार्याचा काळजीपूर्वक वाचन करणं गरजेचं आहे. तो समजला पाहिजे, तो समजून घेणं गरजेचं आहे. मग तो उतारा तुम्ही पूर्ण वाचायचा. त्या उतारामध्ये काय सांगितलेलं आहे, कोणकोणत्या घटकांचा समावेश केलेला आहे, त्यामध्ये कोणत्या प्रकारचा उद्देश, त्या उतारामध्ये उद्देश काय आहे, त्याची कल्पना काय आहे, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. मग तो उतारा वाचून नीट समजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कल्पना काय हे समजून घेतल्यानंतर आपण एका वाक्यात उत्तरे येतील असे प्रश्न तयार करायचे आहे. प्रश्न ही एका वाक्यातच येणं गरजेचं आहे, कारण ती अट घातलेली आहे. नंतर आपल्याला कृतीपत्रिकेत या प्रश्नांसाठी 5 गुण दिलेले आहे. जी आपली मराठी विषयाची अक्षर भारती जी कृती प्रश्नपत्रिका आराखडा जो आहे, त्या कृती प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला 5 गुण याला दिलेले आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 1 गुण. पण त्यासाठी आपल्याला या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रों, जब हम गद्य आकलन का सवाल हल करेंगे, वो सवाल हल करते समय हमें मराठी अक्षर भारती विषय में एक पैसेज आएगा और वो पैसेज हमें पढ़ना है.
ध्यान दें कि वो पैसेज हमें पढ़ना है और वो पैसेज में क्या दिया गया है, पैसेज किस पर आधारित है, उसकी कंसेप्ट क्या है, संकल्पना क्या है, ये हमें समझ के लेना है। उस पैसेज में क्या दिया गया है, वो सभी घटक हमें पहले ध्यान दे के पढ़ने के बाद वो समझ के लेना है और वो समझने के बाद हमें जो गद्यांश है, जो पैसेज है, उस पैसेज पे हमें 5 सवाल बनाने हैं और वो 5 सवाल हमें 5 मार्क्स के लिए पूछे जाने वाले हैं। एक सवाल 1 मार्क्स के लिए पूछा जाएगा और ये जो सवाल है, ये सवाल हमें एक वाक्य में होना चाहिए। सबसे पहले बात जरूरी है कि जो सवाल है, वो सवाल हमें एक वाक्य में होना चाहिए। तो ये हमें हमारे मराठी विषय की जो कृति आराखड़ा है, इसमें हमें 5 मार्क्स के लिए दिए गए हैं। तो इसके लिए हमें सबसे पहली बात ये ध्यान में रखनी है, जो आप सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो उतारा दिलेला आहे, तो उतारा आपल्याला काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन वाचायचा आहे. आपण हा प्रश्न सोडत असताना दिलेला जो उतारा आहे, दिलेला जो पॅसेज आहे, तो पॅसेज लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक वाचायचा आहे. तो तुम्हाला समजला पाहिजे. या उतार्यामध्ये काय दिलेलं आहे, तो समजून घ्यायचा आहे. त्यातील विचार काय आहेत, ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचे आहेत. संकल्पना काय आहेत, ह्या सुद्धा आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. विद्यार्थी मित्रों, जब हमें गद्य गद्यांश सवाल हमें हल करना है, तो आपके सामने कृति आराखड़ा में आपको एक पैसेज आएगा, वो पैसेज आपको पढ़ना है और वो पैसेज पढ़ने के बाद आपको वो पैसेज पूरा ध्यान देके पढ़ना है, ध्यान देके उसको पढ़ना है, समझना है। उस पैसेज में किस प्रकार का विचार दिए गए हैं, किस प्रकार की संकल्पना दी गई है, किस प्रकार के घटक दिए गए हैं, ये हमें पूरा पढ़ना है और ये पढ़ने के बाद, समझने के बाद, इसकी संकल्पना समझने के बाद हमें उस पे 5 सवाल बनाने हैं और वो 5 सवाल ऐसे बनाने हैं कि उस सवाल का जवाब एक वाक्य में होना चाहिए. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गद्य आकलन हा उतारा कशा प्रकारचं सोडवायचा आहे आपण पाहिलं. तो काळजीपूर्वक वाचला पाहिजे, त्याचे विचार आपण समजून घ्यायला पाहिजे, त्याची संकल्पना काय आहेत, त्या उतारामध्ये काय दिलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग हे समजून घेतल्यानंतर आपण काय केलं पाहिजे की उतार्यावर प्रश्न तयार करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, कोणती दक्षता घ्यायला पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण उतारा वाचला, समजला, संकल्पना काय आहे, त्याच्यात काय दिलेलं आहे हे समजून घेतलं आणि प्रश्न तयार करताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, कोणती दक्षता घ्यायला पाहिजे, हे आपण बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे तयार केलेला प्रश्न अर्थपूर्ण असावा. उतार्यात आलेले तपशील लक्षात घ्या. बघा की आपण उतारा वाचतो आहे आणि आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. तर प्रश्न तयार करत असताना सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एक काळजी घ्यायला पाहिजे की तो प्रश्न अर्थपूर्ण असावा. तो अर्थपूर्ण असावा आणि त्या अर्थाचा तपशील त्या उतार्यामध्ये असणं गरजेचं आहे. तरच आपल्याला प्रश्न तयार नाही तर काय असणार, त्याचा प्रश्नाचा अर्थ वेगळा असणार. त्या आपण तयार केलेल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला त्या उतार्यामध्ये मिळणं गरजेचं आहे. तो मिळाला नाही तर पूर्ण चुकीचं होणार आहे. दुसरी म्हणजे त्या तपशिलावर आधारित प्रश्न तयार करायला घ्या. म्हणजे आपण जो उतारा वाचला आहे, जो समजून घेतलेला आहे, जी संकल्पना आपल्याला समजली आहे, या पूर्ण तपशिलावर आपल्याला
प्रश्न तयार करायला सुरुवात करायची आहे. म्हणजे प्रश्न तयार करत असताना तो अर्थपूर्ण असला पाहिजे. आपण जो उतारा वाचलेला आहे, तो उतार्यावर काळजीपूर्वक वाचून त्या तपशिलाला अनुसरून आपण तो उतारा वाचला पाहिजे आणि त्यावर प्रश्न तयार केला पाहिजे. तिसरं म्हणजे काय? कोण, कोठे, केव्हा, का इत्यादी प्रश्नार्थक शब्दांचा उपयोग करून प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपण आपल्याला माहिती आहे, की प्रश्नार्थक शब्द कोणकोणते आहेत. मग प्रश्नार्थक शब्द कोणते आहेत, हे आपल्याला पहिले माहीत असलं पाहिजे, की कोण, कुठे, केव्हा, का असे जे प्रश्नार्थक शब्द आहेत, या प्रश्नार्थक शब्दाला धरून, प्रश्नार्थक शब्दाला अनुसरून आपल्याला या शब्दांचा उपयोग करून आपल्याला प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थी मित्रों, हम लोग गद्यांश पढ़ रहे हैं। गद्यांश पढ़ते समय में सबसे पहला तो ये ध्यान में रखना है कि उसको ध्यान से पढ़ना है, उसको समझना है, उसमें संकल्पना क्या है उसमें वो समझनी है और उसके आधार पर हमें प्रश्न तैयार करना है। तो उस प्रश्न तैयार करते समय हमें किस प्रकार की बातें ध्यान में रखनी है, वो बातें, उसमें पहली बात ये है कि प्रश्न तैयार करते समय उसका जो प्रश्न हम लोग तैयार कर रहे हैं वो एक अर्थपूर्ण होना बहुत जरूरी है और वो पैसेज के अनुसार अर्थपूर्ण अर्थ के अनुसार होना जरूरी है और उस प्रश्न का जवाब हमें उसी गद्यांश में मिलना मिलना जरूरी है। नहीं तो क्या हो जाएगा, हमने सवाल बनाया है और उसका हमें जवाब नहीं मिला, पैसे गद्यांश में नहीं मिला, तो उसका कुछ फायदा नहीं होगा। दूसरी बात ये ध्यान में रखनी है कि जो सवाल हम लोग बना रहे हैं, जो सवाल हम लोग बनाने के लिए लिया गया है, तैयार करने के लिए लिया है, तो उस प्रश्न का जो डिटेल है, वो डिटेल तफसील उस संकल्पना, उस गद्यांश के अनुसार ही हमें उस सवाल को हमें तैयार करना है। तीसरी बात यह है कि जो हम लोग प्रश्न बना रहे हैं, तो उस समय हमें ये बात हमें मालूम होनी चाहिए कि प्रश्न जो है वो प्रश्नार्थक शब्द कौन से हैं, प्रश्नार्थक शब्द कौन से, ये शब्द हमें मालूम होना चाहिए। जैसे कब, कहां, क्यों, ये जो प्रश्नार्थक शब्द है, ये प्रश्नार्थक शब्द हमें मालूम होने चाहिए और इसी प्रश्नार्थक शब्द के उपयोग करके हमें प्रश्न बनाना है। क्योंकि हमने कहां पूछा है, तो उसका जवाब हमें एक वाक्य में कहां है वो हमें मिलना चाहिए। क्यों, क्यों सवाल पूछा, तो उस क्यों का जवाब हमें उस गद्यांश में तुरंत मिलना चाहिए। और हमने सबसे पहली बात तो ये है कि हमारा जो प्रश्न है उसका जवाब हमें एक वाक्य में होना चाहिए। इसी के लिए जो प्रश्नार्थक शब्द है, कौन, कब, क्यों, कहां, ये जो प्रश्नार्थक शब्द है, ये शब्द के अनुसार हमें प्रश्न तैयार करना है। चौथी महत्वाची गोष्ट बघा, प्रश्नांचे उत्तर उतार्यातच असले पाहिजे ही काळजी घ्या। म्हणजे काय, की आपण जो उतारा वाचला आहे, जो उतारा समजून घेतला आहे, त्याची संकल्पना समजलेली आहे, त्यानुसारच आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे आणि तो प्रश्न तयार करत असताना आपण केलेला प्रश्न, बनवलेला प्रश्न, त्याचं उत्तर, आपण तयार केलेला प्रश्न, बनवलेला प्रश्न, त्याचं उत्तर जे आहे
त्याचं उत्तर आपल्याला त्याच उतारात मिळाला पाहिजे. नाहीतर आपण बनवला प्रश्न आणि त्याचं उत्तर जर आपल्याला उतारात जर मिळाला नाही, तर आपल्याला मार्क मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, की आपण जो प्रश्न तयार केलेला आहे, आपण जो प्रश्न बनवलेला आहे, तो प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका वाक्यामध्ये दिलेल्या उत्तरामध्येच मिळाला पाहिजे. हे लक्षात ठेवा. 5वी जी गोष्ट आहे, तयार केलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे शक्य आहे ना, हे पडताळून पहा. प्रश्न काय आहे, की तयार केलेल्या प्रश्नांचे उत्तर देणे शक्य आहे ना, हे पडताळून पहा. म्हणजे काय, की आपण जो प्रश्न तयार केलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर देणं मिळणं शक्य असलं पाहिजे. म्हणजे त्याची खात्री आपण करून घेतली पाहिजे, की मी जो प्रश्न बनवलेला प्रश्न त्याचं उत्तर देणं म्हणजे उतार्यामध्ये मिळणं आणि तो मिळतो आहे का, हे आपण पडताळून पाहायला पाहिजे. नाहीतर आपण उतारा वाचला आणि त्या उताराच्या अनुषंगाने एखादा भलताच कुठला तरी प्रश्न बनवला तर आणि त्याचं उत्तर उतार्यात सापडतच नाही, तर हे चुकीचं होणार आहे. आपण जे प्रश्न तयार केलेला आहे, बनवलेला प्रश्न, त्याचं उत्तर आपल्याला त्याच उतार्यामध्ये मिळतं आहे का, हे पहिले तपासून घेणं, पडताळून घेणं फार गरजेचं आहे. 6वी जी गोष्ट आहे, उतार्याला योग्य शीर्षक कोणते असेल असा प्रश्न तयार करू नये. म्हणजे आपण उपजित लेखनामध्ये पाहिलं, की कहाणी लेखन करत असताना आपण काय करतो, की शेवटी उता कहाणी बनवल्यानंतर, कहाणी समजून घेतल्यानंतर, कहाणी बनवल्यानंतर आपण त्याला शीर्षक देतो. म्हणजे कहाणीला नाव देतो. तशा प्रकारचा प्रश्न इथं बनवणं योग्य नाही. आणि तो प्रश्न बनू नये. कारण उतार्याला योग्य शीर्षक कोणते आहे? म्हणजे उतार्याला योग्य नाव काय आहे? याच्यावर प्रश्न बनवू नये. फक्त काय आहे? मुद्दा काय आहे? की आपण प्रश्न बनवायचा आहे उतार्याला अनुसरून आणि बनवलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्याच उतार्यामध्ये मिळणं फार गरजेचं आहे. एवढं लक्षात ठेवायचं, शीर्षकावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न बनवू नये. 7वी जी गोष्ट आहे, सगळ्यात महत्त्वाची जी मुलं चुका करतात. काय चुका करतात? मुलं प्रश्न बनवतात. उत्तर पत्रिकेत उत्तरे लिहिण्याची आवश्यकता नाही. फक्त प्रश्न लिहावे. चुका काय करतात? विद्यार्थी प्रश्न बनवतात आणि त्याचं उत्तर लिहितात. तर उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला फक्त प्रश्नच लिहायचे आहेत. उत्तर लिहिणं गरजेचं नाही. एवढं लक्षात ठेवायचं कारण वेळ वाया घालायचा नाही. कारण आपण पेपर लिहित असताना 3 तासाच्या पेपरामध्ये आपल्याला पूर्ण प्रश्न कव्हर करायचे असतात. त्यासाठी जे काही विचारलेलं आहे, जे काही प्रश्नपत्रिकेत जे काही विचारलेलं आहे, त्याला अनुषंगानेच उत्तर लिहायचे असतात. म्हणजे गद्यांशामध्ये या उतार्यामध्ये आपल्याला उत्तर लिहिण्याची गरज नाही. फक्त आपण बनवलेले 5 प्रश्न, ते 5 प्रश्न फक्त एकाखाली एक नंबराच्या क्रमांकाच्या अनुसरून ते आपल्याला लिहायची आहेत. फक्त प्रश्न लिहिणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रों, जो 5वीं बात जो पढ़ रहे हैं हम लोग कि जो हमने प्रश्न बनाया है, वो बनाते समय एक बात ध्यान में रखनी कि मैंने जो सवाल बनाया है, मैंने जो गद्यांश पढ़ा है, उस गद्यांश के अनुसार मैंने जो सवाल बनाया है, वो सवाल का जवाब मुझे उस गद्यांश में मिलना बहुत जरूरी है। नहीं तो मैंने गद्यांश पढ़ा, मैंने समझ के लिया, मैं ध्यान से पढ़ा, उसमें क्या दिया है समझ में लिया और मैंने उसके अनुसार एक दूसरा ही सवाल बना दिया और जिसका सवाल उस गद्यांश में मिल ही नहीं रहा है, तो ये सवाल गलत हो जाएगा और गलत हो गया तो आपका 1 मार्क वहां कट जाएगा। तो इसीलिए
जो बनाया हुआ सवाल है, ये जो बातें ध्यान मैं जो बातें बता रहा हूँ वो बात से भी ध्यान में रखना है कि जो बनाया हुआ सवाल है वो सवाल आप उस सवाल का जवाब आपको उसी गद्यांश में मिलना जरूरी है। सबसे छठवीं बात क्या है? छठी बात क्या ध्यान में रखनी है कि मैंने जो प्रश्न बनाया हूं उसका जवाब मिलना पॉसिबल है क्या? मैंने जो सवाल बनाया है उसका जवाब उस गद्यांश में मिलना मिलना चाहिए और वो मिलना पॉसिबल है क्या? ये मुझे बार बार ध्यान में रख के प्रश्न बनाना है। यानी कि जो मैंने बनाया हुआ सवाल है वो सवाल का जवाब मुझे गद्यांश में मिल रहा है क्या, ये मुझे बार बार ध्यान देना है, बार बार उसको चेक करना है कि मैंने जो बनाया हुआ सवाल है उसका जवाब आसानी से गद्यांश में मिल रहे हैं ना, ये आपको ध्यान में रखना है। सातवीं बात यह है, प्रश्न का अंत में प्रश्न के अंत में आपको प्रश्न चिन्ह देना बहुत जरूरी है। प्रश्न के अंत में आपको आपने प्रश्न लिखा, प्रश्न बनाया, प्रश्न पूरा लिख दिया और आपने अगर प्रश्न चिन्ह दिया नहीं तो आपका आधा मार्क्स कट जाएगा। इसीलिए आपको प्रश्न लिखने के बाद प्रश्न चिन्ह लिखना बहुत जरूरी है। इसलिए आपको ये बहुत इंपॉर्टेंट, अगर आपने प्रश्न चिन्ह नहीं लिखा तो आपका आधा मार्क्स कट जाएगा। आठवीं बात क्या है कि जो हमने गद्यांश पढ़ा है उस गद्यांश पढ़ने के बाद हमें ऐसा सवाल बनाना है, उसके उचित शीर्षक पे, किसी प्रकार का शीर्षक पे हमें उसका सवाल बनाना नहीं है, तैयार करना नहीं है। जिस प्रकार हम लोग कहानी को शीर्षक देते, कहानी को नाम देते, तो उस कहानी का नाम देते तो हम लोग क्या करते, उस कहानी में कौन सा नाम दिया जाएगा ये हम लोग खोजते। तो उसी प्रकार गद्य अंश में गद्यांश में हमें ये जो सवाल है इसमें हमें शीर्षक पे कोई सवाल बनाना नहीं है, शीर्षक पे कोई सवाल बनाना नहीं है, हमें ये बात ध्यान रखनी है। और हम लोग जब सब ध्यान में रखा कि प्रश्न हमने गद्यांश से ध्यान से पढ़ा, समझ के लिया, उसकी संकल्पना क्या है वो समझ के लिया, प्रश्न उस गद्यांश के अनुसार बना रहे, प्रश्न गद्यांश में मिलना चाहिए ऐसे बना रहे हैं और ये सब करते समय उसको सब प्रश्न चिन्ह दे रहे हैं। लेकिन बच्चे एक गलती करते हैं कि प्रश्न बनाते हैं, सब बात ध्यान में रखते हैं और सवाल जो है सवाल का जवाब भी उत्तर पत्रिका में लिख देते हैं। तो ये जो बात है, उत्तर पत्रिका में सवाल का जवाब लिखना जरूरी नहीं है और लिखना नहीं चाहिए। खाली हमें क्या करना है, जो गद्यांश दिया है उस पे हमने 5 सवाल बनाए हैं, 5 सवाल ऐसे बनाना है कि उसका जवाब हमें गद्यांश में मिलना चाहिए और वो सवाल एक वाक्य में होना चाहिए। तीसरी बात क्या है, उसमें सवाल लिखने के बाद प्रश्न चिन्ह होना चाहिए, उस शीर्षक पे कोई सवाल बनाना नहीं है। ऐसे हम लोग प्रश्न बनाए हैं। तो सभी प्रश्न में उत्तर पत्रिका में एक के नीचे एक एक के नीचे एक के नीचे एक हमें लिखना है, उत्तर लिखना जरूरी नहीं है। तो विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला गद्य आकलन गद्य आकलनात लिहित असताना, गद्य आकलनावर प्रश्न तयार करत असताना आपण कोणती काळजी घ्यायची हे मी तुम्हाला 8 घटक, जे 8 मुद्दे जे आहेत ते मुद्दे मी तुम्हाला सांगितले की गद्य आकलन कशा प्रकारे गद्य आकलनावर प्रश्न बनवत असताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे, कोणत्या प्रकारची दक्षता घ्यायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलं। विद्यार्थी मित्रों, मैंने आपको जो गद्य आकलन है, गद्यांश है, ये गद्यांश पे सवाल बनाते समय किस बात को ध्यान में रखना चाहिए, किस बात का हमें केयर करना चाहिए, ध्यान में रखना चाहिए, ये मैंने आपको 8 बातें बताई। कि सबसे पहले क्या है, जो बताया मैंने आपको कि सबसे पहले जो गद्यांश दिया गया है
उसको हमें ध्यान से पढ़ना है, उसमें क्या दिया गया है वो समझ के लेना है, वो ध्यान से पढ़ना है, उसको समझ लेना है, उसमें क्या संकल्पना दी गई वो हमें समझ के लेना है। और बाद में हमें सवाल बनाते समय सवाल का जवाब एक वाक्य में होना चाहिए। हमने बनाया हुआ सवाल का जवाब आसानी से गद्यांश में मिलना चाहिए। किसी प्रकार का शीर्षक पे सवाल बनाना नहीं चाहिए। सवाल बनाने के बाद हमें प्रश्न चिन्ह देना बहुत जरूरी है। सबसे महत्व की बात क्या है कि जब हम लोग सवाल बना रहे हैं, वो सवाल बनाते समय प्रश्नार्थवाचक शब्द का उपयोग हमें करना है। कब, कौन, कैसे, कहाँ, ये जो प्रश्नवाचक शब्द है, ये हमें ध्यान में रख के इसके अनुसार हमें सवाल बनाना है। ये मैंने आपको ये मैंने आपको बताया और अभी मैंने यहाँ नमूना मी तुम्हाला आता नमुना गद्य आकलन जो आहे, हे गद्य आकलन नमुना गद्य आकलन आपल्या इथं दिलेला आहे. तो मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि कशा प्रकारचे प्रश्न त्यावर बनवायचे आहे ते तुम्हाला सांगतोय. म्हणजे प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, खालील उतारा वाचा व त्याच्या आशयावर प्रश्न तयार करा. म्हणजे तुम्हाला उतारा वाचायचा आहे आणि त्या वाचलेल्या उतार्यावर त्याच्या आशयावर तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे. इथं काय आहे उतारा बघा. पूर्वरंग, लेखक अर्थातच आपले सर्वांचे लाडके पु. ल. देशपांडे. पूर्वरंग हे एक प्रवास वर्णन म्हणून प्रसिद्ध आहे. पण पूर्वे पूर्वेकडील देशांचे प्रवास वर्णन यापेक्षा पूर्वेकडील देशातील विविध लोकांचे अंतरंग हेच नाव त्याला साजेसे ठरेल. अर्थातच हे केवळ एक प्रवास वर्णन नाही, तर हे आहे विविध देशातील अनेक व्यक्तींचे स्वभाव, राहणी, त्यांचे आचार, विचार एवढेच नव्हे तर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पोशाख, खाद्यपदार्थ यांचा बारकाईने केलेला अभ्यास आणि त्यांचे मनोवेधक चित्रण आणि त्या चित्रणाला पुलंच्या विनोदी शैलीत प्राप्त झालेला अनोखा रंग. पुस्तकाची सुरुवात होते लेखकाचा प्रवास तयारीने. त्याच लेखकाचा उडणारा गोंधळ, परदेशी जाताना घ्यावी लागणारी इंजेक्शने आणि त्यातील कर्मचाऱ्यांच्या गलथापणा विनोदी भाषेत व्यक्त करताना पुलंनी इतके छान किस्से सांगितले आहे की पहिल्यांदा वाचताना हे पुस्तक मनाची पकड घेते. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला हा गद्य नमुना हा गद्य आकलन नमुना तुम्हाला मी वाचून दाखवला आणि या गद्य आकलनावर असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल आणि अशा प्रकारचे उतारे तुम्हाला परीक्षेमध्ये दिले जातील आणि या उतार्यावर सगळ्यात म्हणजे काळजीपूर्वक वाचायचा आहे. तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे आणि समजून घेतल्यानंतर त्यामध्ये काय संकल्पना दिलेली आहे ते आपण समजून घ्यायची. आता इथं पु. ल. देशपांडे हे सर्वांचे आवडते लेखक आहे आणि त्याचे अनेक लेख, कथा आहे, प्रवास आहे, कहाणी लेखन आहे, हे सगळं त्याने लिहिलेलं आहे. आणि इथं काय दिलेलं आहे की पूर्वेकडे म्हणजे दुसऱ्या देशामध्ये जेव्हा आपण प्रवास करतो, इथं प्रवास वर्णनाचा उतारा दिलेला आहे. ही आपली संकल्पना झाली आणि प्रवास करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे, कोणकोणत्या प्रकारचे तयारी करायची आहे. मग तिथं गेल्यानंतर आपण जिथं जायचं आहे त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपण तिथं काय काय बघायचं आहे, म्हणजे तिथे गेल्यानंतर लोकांचा आचार, विचार, राहणीमान कशा प्रकारचे आहे हे आपण बघायचं. हे आपल्याला या उतार्यामध्ये आपण समजून घेतलं. मग समजून घेतल्यानंतर हा उतारा समजून घेतल्यानंतर त्यावर कशा प्रकारचे 5 प्रश्न बनवायचे आहे. मग हे 5 प्रश्न मी इथं बनवलेले आहे बघा. पूर्वरंग पुस्तकाचे लेखक कोण? बघा आता पूर्वरंग पुस्तकाचे लेखक कोण? कोण हा आपला प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नार्थक शब्द आहे. म्हणजे कोण विचारल्यानंतर
कोणत्या तरी व्यक्तीचं नाव येणार आहे, म्हणजे तो एक वाक्यात झाला. पूर्वरंग या पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता? म्हणजे कोणता तरी वाङ्मय प्रकार येणार आहे. एक तर प्रवास वर्णन येणार आहे, नाहीतर कहाणी येणार आहे, नाहीतर अ, आत्मचरित्र येणार आहे. अशा प्रकारे कोणतातरी एक वाङ्मय प्रकार आपल्याला येणार आहे. म्हणजे एकाच वाक्यात प्रश्न उत्तर येणार आहे आपलं. पुस्तकाची सुरुवात लेखक कोणत्या विषयाने करतात? पुस्तकाची सुरुवात लेखक कोणत्या विषयाने करतात? मग त्याच्या सुद्धा कोणत्या विषयाने करतात? त्या विषयाचं फक्त एकच शब्दामध्ये उत्तर येणार आहे. ते आपण लक्षात घेऊन प्रश्न बनवला पाहिजे. पुस्तकात कोणत्या गोष्टीचा अभ्यास लेखकाने बारकाईने केलेला आहे? कोणत्या गोष्टीचा अभ्यास बारकाईने केला आहे? ते आपण मी प्रश्न बनवला आहे. त्याचं उत्तर त्या उताऱ्यामध्ये मिळणं गरजेचं आहे. पुस्तकातून लेखकाचा कोणत्या लेखन शैलीचा परिचय होतो. म्हणजे आपण जो उतारा वाचला, त्या उतारा वाचल्यानंतर लेखकाच्या लेखन शैली कोणती आहे? मग आपल्याला लेखन शैली कळणार आहे, की प्रवास वर्णन आहे, की आत्मचरित्र आहे, की कहाणी आहे. आपल्याला या त्यांच्या लेखन शैलीचा आपल्याला अभ्यास होणार. म्हणजे त्याचं एका वाक्यात आपल्याला उत्तर मिळणार आहे. अशा प्रकारे 5 प्रश्न बनवायचे आहेत, की ज्यांची उत्तरं तुम्हाला त्या गद्यांशामध्ये मिळायला पाहिजे. आणि ते मिळत असताना ते एका वाक्यातच असली पाहिजे. प्रश्न बघा, मी सगळे जे 8 घटक सांगितले तुम्हाला, या 8 घटकाच्या आधारावर का प्रश्न बनवलेले आहेत. प्रश्नचिन्ह आहेत. प्रत्येकाला प्रश्नचिन्ह दिलेले म्हणजे तुम्हाला अर्धा मार्क तिथे मिळणार आहे. प्रश्न असं बनवा, की त्याचं उत्तर त्या उत्तरामध्ये मिळायला पाहिजे. समजा आपण बघितलं पुस्तकाचे लेखक, आता पूर्वरंग लेखक कोण याचं बघा. पूर्वरंग लेखक अर्थात आपले पु. ल. देशपांडे. म्हणजे पूर्वरंग हे जे पुस्तक आहे, पूर्वरंग पुस्तकाचे लेखक कोण? तर पु. ल. देशपांडे. बरोबर. दुसरा प्रश्न काय आहे? मी दुसरा प्रश्न वाचतो बघा. पूर्वरंग या पुस्तकाचा वाङ्मय प्रकार होता. आता बघा, इथं वाङ्मय प्रकार पूर्वरंग एक पुस्तक आहे आणि त्या पूर्वरंगामध्ये पुस्तकामध्ये आपल्याला लेखकाने एका प्रवास वर्णन या वाङ्मय सहजरित्या आपल्याला या उत्तरामध्ये मिळत आहे. बघा विद्यार्थी मित्रों, मैंने आपको गद्य आकलन का एक नमूना दिया है, एक उदाहरण दिया है कि आपको किस प्रकार पैसेज आएगा और उस पैसेज आपको ध्यान देके आपको पढ़ना है और उसके पढ़ने के बाद आपको सवाल लिखना है। अगर मैंने यहाँ 5 सवाल बना के दिया कि पूर्वरंग इस किताब के लेखक कौन है, तो पु. देशपांडे इसका सवाल पहली पंक्ति में आ रहा है। दूसरा, पूर्वरंग इस पुस्तक का किताब का वाग्मय प्रकार कौन है, तो प्रवास वर्णन पहली पंक्ति में इसका सवाल आ रहा है। मतलब ऐसा अन्य से सवाल आ रहे हैं। तो इस प्रकार विद्यार्थी मित्रों, आज मैंने आपको गद्य आकलन इस पे मैंने आपको आकलन किस प्रकार सवाल बनाना है, सवाल बनाते समय किस बातों को ध्यान में रखना है, ये मैंने आपको पढ़ाया। अगर अभी किसी बच्चों को कोई दिक्कत है, कोई समस्या है, तो मुझे पूछ सकते हैं। हेलो सर, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग बेटा। सर, गद्य आकलन कुछ म्हणजे समस्या बेटा आपको? बेटा गद्य आकलन आहे क्या? गद्य आकलन म्हणजे काय की तुम्हाला गद्य आकलन म्हणजे काय की तुम्हाला परीक्षेमध्ये उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला एक उतारा दिलेला असेल आणि त्या उतार्यावर तुम्हाला तो उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये संकल्पना काय आहे तुम्ही समजून घ्यायचे आणि त्यानुसार तुम्हाला 5 प्रश्न लिहायचे। 5 प्रश्न म्हणजे 5 मार्काला तुम्हाला ते लिहायचे। एक बात ध्यान में रखना क्या कि गद्यांश आपको परीक्षा में एक ऐसा पैसेज दिया रहेगा, उस पैसेज को आपको ध्यान देके पढ़ना है और ध्यान देके पढ़ने के बाद आपको उसमें संकल्पना क्या है, उसमें किस प्रकार की संकल्पना दी गई, उस संकल्पना के अनुसार आपको 5 सवाल बनाने हैं।
और वो 5 सवाल बनाने के बाद आपको 5 मार्क्स मिलने वाले हैं। तो 5 सवाल बनाते समय एक बात ध्यान में रखना है कि जो सवाल बनाया है वो एक वाक्य में उसका जवाब होना चाहिए, और उस बनाए गए सवाल का जवाब उसी पैसेज में हमें मिलना चाहिए, जिसको गद्य आकलन कहते हैं बेटा। ओके, थैंक यू सर। उम्मीद आ जाओ, वेलकम बेटा। किसको और पूछना है? हेलो सर। यस बेटा। सर गुड चलो। मॉर्निंग। गुड मॉर्निंग बेटा। सर गलथान पड़ा मतलब? बेटा गद्य आकलन यानी क्या, आपको एक पैसेज दिया रहेगा परीक्षा में अपने कृति आरेखा में, जो अपोजिट लेखन प्रश्न 5वां से चालू होता है उसमें। तो उस समय आपको क्या करना है, वो जो गद्यांश दिया गया है ये आपको हिंदी में भी है बेटा, उस गद्यांश में आपको पढ़ना है, ध्यान देके पढ़ना है, उसको समझना है, और समझने के बाद आपको एक वाक्य में उस पर 5 सवाल बनाने हैं। जो गद्यांश दिया है ना आपको, उस पर आपको 5 सवाल बनाने, और 5 सवाल ऐसे बनाने हैं कि उसका जवाब एक वाक्य में होना चाहिए, और उसका जवाब आसानी से उस पैसेज में आसानी से आपको वो मिलना चाहिए। ये बात आपको ध्यान रखनी है। ओके बेटा। ओके सर, थैंक यू। यस सर। वेलकम बेटा। ओके, और किसको पूछना है? गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग बेटा। सर गद्य मतलब क्या होता है? हाय। गद्य मतलब अपना पैसेज। पैसेज। गद्य। यस बेटा बोल। मैंने पूछा गद्य मतलब क्या होता है, खाली पूछो। गद्य मतलब सर? गद्य मतलब अपना पैसेज, कि जो हम लोग पाठ पढ़ते हैं ना, पाठ, तो उसको गद्य कहते हैं हम लोग, मतलब पाठ को। तो उसी में से एक आपको छोटा सा पैसेज आएगा परीक्षा में, और वो पैसेज के अनुसार आपको समझ को पूरा पढ़ के समझ के लेना है, उसकी संकल्पना क्या है वो समझ के लेना है, और उस पर 5 सवाल बनाना है। ओके बेटा, गद्य मतलब अपना पाठ। यस सर। और किसको पूछना है? थैंक यू बेटा। और बोलिए। गुड मॉर्निंग सर। यस बेटा, जल्दी गुड मॉर्निंग। सर ये क्वेश्चन पेपर में जो गद्य का पैसेज आएगा वो भी हम लोग को लिखना होगा? क्वेश्चन पेपर में आपको पैसेज आएगा, वो पैसेज को पढ़ना है, और पढ़ने के बाद उसके 5 सवाल बनाने। ओके बेटा। ओके सर। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। वेलकम बेटा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। आज मी तुम्हाला उपजित लेखनाचा गद्य आकलन हा भाग शिकवला, आणि गद्य आकलन भाग कशा प्रकारचे त्याच्यावर प्रश्न बनवायचे, प्रश्न बनवताना कशा प्रकारची काळजी घ्यायची, आणि कशा प्रकारे आपल्याला 5 पैकी 5 मार्क मिळतील याविषयी मी तुम्हाला आज गद्य आकलन हा 5 मार्काचा भाग शिकवला। तर मी आशा करतो की तुम्हाला समजलेला असेल, आणि मी माझा इथं गद्य आकलनाचा भाग इथं थांबवतो। धन्यवाद सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल, आणि आपल्या सरांचं पण खूप खूप कौतुक करतो की त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला। थँक्यू सर।